नमस्कार रसिक हो, मी डॉक्टर महालक्ष्मी आणि डॉक्टर सुप्रिया वाचन.com तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज 5 एप्रिल सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, कथाकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्याच एका कथेचं अभिवाचन करत आहोत। ऐकूया बाजार। नित्याप्रमाणे रविवारी जुना बाजार भरला होता। जुने कपडे, फर्निचर, जुनी भांडी, अवजार, सायकली आणि सुटे पार्ट, खिळे, गोळे, बादल्या, बाटल्या, पिंप, ताडपत्र्या, डबडी, कुलप, किल्ल्या, छत्र्या, गंजलेल्या लोखंडी वस्तू, फाटक्या कपड्यांचे ढीग, सगळा बाजार म्हणजे जणू प्रचंड मोठा उकिरडा होता। उकिरडे असतात अशाच गलिच्छ जागी तो अस्ताव्यस्त पसरला होता आणि या उकिरड्यात काही बरं सापडतंय का म्हणून गोरगरिबांनी गर्दी केली होती। सारखा आवाज होत होता, माणसांच्या बोलण्याचा आवाज, विक्रेत्यांच्या आरोळ्यांचा आवाज, नाना परीचा घणघणाट आणि गोंगाट। सुकी मासळी, सांडपाणी, मैला, घाम यांचा आणि कशा कशाचा कुजट कुबट वास, गर्दी आणि हलचाल, गोंगाट आणि आरडाओरडा। ऊन सणसणत होतं आणि जुना बाजार भरायला आला होता। बाजाराच्या एका अंगाला रेल्वे लाईनच्या कडेला घाण असलेल्या ओल्या जागी कोंबड्यांचा बाजार भरला होता। बाया माणसं ओळीनं बसली होती आणि त्यांच्या पुढ्यात कोंबड्या होत्या। गावठी कोंबड्या, विलायती कोंबड्या, कोंबड्यांची पिल्लं, कोंबडे, तलंगा, बदक, नाना जातीच्या नाना रंगाच्या कोंबड्या। इथंही दंगा चालला होता, पण मालाचा उठाव होत नव्हता। डालग्यातून दुरड्यातून पाय बांधलेल्या कोंबड्या घाबऱ्या घुबऱ्या झाल्या होत्या, घशातल्या घशात कुरकुरत होत्या, डोळ्यांची उघडझाप करीत होत्या, पंख फडफडवत होत्या आणि माना काढून चोची वासून इकडं तिकडं बघत होत्या। आज या कोंबड्यांच्या बाजारात गिराईक नव्हतं, भावही नव्हता। इतक्यात एकाएकी गलका झाला। उंच आवाजात एक बाई ओरडायला लागली, अगं बया ग बया, अरे माझ्या देवा, आता काय करू ग बया। वरचेवर कपाळावर हात मारून घेऊन हातवारे करीत ही बाई ओरडायला लागली आणि बघता बघता तिच्या भोवती घोळका जमला। बाजारच्या बायांनी तिच्या भोवती कडं केलं। लगोलग पोरं जमली, लहान मोठी माणसं जमली। काही दिसेना तेव्हा टाचा उंचावून पोरं बघायला लागली। बायांना सारून पोरं आत घुसली। माणसं जमा झाली तसा बाईला जास्ती जोर आला। ती चक्क रडू भेकू लागली। वरचेवर नाकाला पदर लावून दाटल्या घशानं कुणाचा धावा करत राहिली। बघ्यांच्या डोळ्याला काहीच दिसत नव्हतं। पौडाची, चांद्या नांद्याची, नाहीतर शिवापुराची कोणीतरी बाजाराला आलेली बाई रडतीये एवढंच त्यांना दिसलं। मग धीर धरून एका बाईनं चौकशी केली, अगं ए मावशे, काय झालं ते तरी बोल। मावशी कसली, सासूर वाशीण तळणी ताठी पोर होती। तिनं रडून रडून गरगटा केला होता। मान हलवून हलवून ती नुसते हुंदके देत होती। ती कशाला तरी मुकली होती। तिच्या पायाशी तिचं बाजाराचं गठुडं होतं, त्यात नवी घेतलेली केळसोणी दिसत होती। तिनं नुकताच बाजार केलेला असावा। तिच्या समोर पाय बांधून टाकलेल्या 6-7 कोंबड्या होत्या। बाजूला लोकांचा एवढा घोळका बघून कोंबड्यांनी माना वर केल्या। त्यांच्या हनुवटी जवळच्या लोळ्या हलू लागल्या। एवढं होतंय तोवर कोंबड्यांची मालकीण इराकतीसाठी आडोसा शोधत गेली होती। ती दान 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 धावत आली। आपल्या कोंबड्यांच्या भोवती एवढी गिरायकांची झुंबड का झालीये तिला कळेना। उसाच्या फडात चिरावं तशी ती लोकांना हातानं बाजूला सारून घोळक्यात शिरली।
आपल्या सगळ्या कोंबड्या शाबूत आहेत का हे तिनं एक वार पाहिलं आणि मग डोक्यावरचा पदर नीट सारून ठसक्यात तिनं चौकशी केली. का जमलायसा? हा, काय बघण्याजोग आहे वय इथं? काय कुणी नागवं असतंय वय? तशी ती रडणारी बाई रड आवरून नाक मुरडून करारी आवाजात बोलायला लागली. अगं ए बया, तुझ्या कोंबडीनं माझ्या कानातल्या कोडीची फिरकी गिळली की. आ, फिरकी? हा हा, सोन्याची पिवळी धम्मक पिवळी फिरकी गिळली. मग मात्र आजूबाजूला जमलेल्या घोळक्यातून नाना आश्चर्यकार निघायला लागले. तरीच ही बाई रडत होती. तिच्या तोंडात शब्द फुटत नव्हता. बया बया, पर कोंबडीने फिरकी गिळली कशी म्हणायची? ही शंका जिनं बोलून दाखवली. तिच्याकडे फिरकीवालीनं मोर्चा वळवला. तर काय खोटं सांगते वय मी? बघ की, बघ हा मोकळा कान आणि ही बघ कुडी. खरंच बाईच्या घामेजलेल्या मुठीत मोत्याची कुडी होती, पण तिची फिरकी मात्र नव्हती. आता कोंबडीची मालकीण चवताळली. हात नाचवत तिनं ओरडून त्या कुडीवालीला विचारलं, अगं पण तू कोंबडी मोर फिरकी टाकलीसच कशाला? मी नाही टाकली, पडली माझ्या हातनं. आणि मग ती सगळ्या बघ्या बायांना, पोरांना, बाप्यांना पटवून द्यायच्या आवाजात सांगायला लागली. हे बघा, मला आज माझ्या सासूनं सांगितलं होतं पुण्याच्या बाजाराला जा आणि एक उबराट्या पंखाची कोंबडी आण म्हणून. तिचा नवस फेडायचा होता म्हणून मी पार खानापूरच्या पल्याडच्या वस्तीवरनं आले. किरकोळ बाजार केला आणि कोंबड्या बघत 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 अशी हिंडत होते. इथं या कोंबड्या दिसल्या काळ्या कबड्या म्हणून थांबले. तरी बाई कोंबड्याची मालकी लगा 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 त्या तिकडं जाताना दिसली. म्हटलं येईल माघारी, माल सोडून जातीये कुठं? म्हणून हे गटलो खाली ठेवलं आणि वाकून कोंबड्या बघायला लागले. सहज हात कानाशी गेला तर डाव्या कानातली फिरकी सैल झालेली. ती नीट करते तर पडली पडदिशी अशी मोर मातीत आणि लगेच कोंबडीनं मान काढून टोची मारली आणि गिळली किंवा माझ्या देखत. सगळे लोक चकित होऊन ऐकत होते. हा सगळा प्रकार कधी न पाहिलेला, न ऐकलेला होता. सगळ्या जाती कोंबड्या साळसुदासारख्या बसल्या होत्या. त्यातली एक सुद्धा भामट्यासारखी दिसत नव्हती. मध्येच एका पोरानं शंका काढली, यातल्या कोणत्या कोंबडीने खाल्ली तुमची फिरकी? सारख्या उलत्या पालत्या होत्या तोंडग्या, दिसायला बी सगळ्या सारख्या. एकीनं मान बाहेर काढली की 4-5 जणींनी काढल्या आणि टोचा मारल्या मातीत. आता ह्यातली कोणची म्हणून सांगू? मला सासू घरात नाही घ्यायची. माझ्या नाण्याचं चालणं होईल आता. तिला पुन्हा भडभडून आलं. ऐकणाऱ्यांना पाजर फुटला. लोक चुकचुकले, हळहळले. पण कोंबड्या विकणारी बाई मात्र ढम्म होती. अगं एवढी सासूच्या भ्याची तर कानाची चाळा करत इथं आलीसच कशाला? म्हण कोंबडीनं फिरकी गिळली. अहो फिरकी म्हणजे काही शेंगाचं दाणं आहे व्हय? उगा जमिनीवरचं बोलणं आकाशाला टिकवती या. फिरकी खाईलच कशी कोंबडी? हा सवाल त्या सासूर वाशिणी सकट सगळ्या लोकांना विचारल्यावर वाकून तिनं दोन्ही मांड्यांच्या मधोमध लुगड्यावर थाप टाकली आणि पक्षी बसावा तशी 2 पायांवर खाली बैठक मारली. यावर सासूर वाशिणीनं डोळे गरागरा फिरवले आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या बाजार करू बायकांना उद्देशून ती बोलायला लागली. बघा किंवा खुदाण म्हणते ही मला. असं खोटं कुणी ह्या सारी जागे येऊन सांगेल का? हिची माझी काय ओळख कपाळ? हिच्या कोंबड्यावर फुकटच्या आदावत मी कान कशाला घेऊ? आणि खरा चिमटा बसल्या बघा कुणी असं रडेल का? कुणी भेटेल का? तिचं बोलणं इतकं कळकळीचं आतड्यापासूनच होतं की ती एक कोंबड्या विकणारी नाकात मोरणी घातलेली काळी सावळी बया सोडली तर कोणालाही तिचं म्हणणं खोटं वाटत नव्हतं. तेवढ्यात एक बुटकी, अंगाचा पसारा मोठा असलेली एक बाई गर्दीतनं पुढे आली आणि त्या कोंबडीवाल्या बाईला समजावून सांगू लागली. अगं हे बया, तुला काय माया आहे का नाही? चांगली लेकरा बाळाची आई दिसतीस आणि हिला सासर वासनीला खोटं का पाडतीस? नीट विचार कर.
चौकशी कर. लोकही उसळले. जो तो त्या सासूर वाशिणीची बाजू घेऊन बोलू लागला. खोटं कशाला सांगेल ही? हे काय रचून सांगायची कहाणी होय? आता मात्र कोंबड्या विकणारीचा आवाज पट्टीत गेला. चौकशी काय करू र माझ्या दादा? माझी कोंबडी काढून फाडून तिची काय आतली तपासू होय आता? बघा की तुम्हीच. बुक्क्या घाला कोंबडीला आणि तोंडावाट सोनं पडते का बघा. पाडा पडलं तर, नाहीतर वकालीचं औषध पाहिजे तिला. बाय 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 बाय. काय उपराटी बाई आहेस तू? कशी बोलतीयस? पाटीत बुक्या मारून कोंबडीच्या पोटातलं बाहेर येईल होय कधी? मग तुम्ही कसं म्हणताय सा चौकशी कर म्हणून? कशी करू चौकशी सांगा की. बराच वेळ गलका, गर्दी आणि उंच आवाज चालू राहिलेले बघून अगदी जवळ 60 पावलांवर असलेल्या पोलीस चौकीतले हवालदार उठून आले. सरा रे सरा. त्यांनी गर्दी हटवली. लोकांची थोडी पांगापांग झाली. काय ग ये? का गागतीयस मगा धरणं? परस्पर लोकांनीच माहिती पुरवली. हवालदार सुद्धा चकित झाले. तंटा सोडवण्याचे विसरून म्हणाले, बायली कमाल आहे या कोंबड्याची. सोन्याचा चारा लागू लागला यासनी आता. पण काय हो हवालदार साहेब, हे पोटात राहणार सोन्याच्या का जाणार आतल्यात सुना होऊन? कोणीतरी विचारलं. हवालदार गप्प होते. तिसऱ्याच कोणीतरी उत्तर दिलं, काय बी खाऊ द्या. कोंबडीच्या जातीनं काय बी खाल्लं तरी पोटात पाणी होतंय त्याचं. खडं वाळू काय बी खाती ही जात आणि पचवते बी. भांडण बराच वेळ चाललं. लांबलेली कुस्ती बघताना कंटाळतात तसे बघे कंटाळले. जांभया ऐकू येऊ लागल्या. कुणी चुना तंबाखू मळायला लागले. जुने बघे लोक कंटाळून जात होते, नवे येत होते. मग सासूर वाशिणीनं हवालदाराचे बुटासकट पाय धरले. साहेब, माझी तेवढी कोंबडी मला माघारी मिळवून द्या. मला घरात घ्यायचे नाही. लई रागीट आहे माझी सासू. किती किमतीची हाय तुझी फिरकी? दरा की 40 रुपये. हे बघ बाई, कोंबडी विकत घ्यायची म्हणून आली आहेस ना मग तू बाजाराला. मग ज्या कोंबडीनं फिरकी खाल्ल्या ती कोंबडी उचल बघू. जा घरला. कोंबडी मारून खाऊ घाल तुझ्या सासूला आणि फिरकी घे तिच्या पोटातली काढून. उगा झगझग वाढवती या. केवढीशी ती बाग आणि किती गोळ घालतायसा. एवढ्यात रस्त्यावर कोणाच्या तरी ट्रक पुढं एक सायकलवाला आडवा आला. जोरात ब्रेक लागली. सायकलवाला पडला. तेव्हा हवालदार आणि बरेच लोक तिकडे धावले. इतका वेळ महम्मद भाईच्या रिगल रेस्टॉरंटसाठी कोंबड्या खरेदी करायला आलेला मुजावर हा सगळा तंटा ऐकत होता. तो आता पुढे आला आणि खाली वाकून एक एक कोंबडी चाचपून बघू लागला. ए मामी, काय म्हणतेस एका कोंबडीचं? घ्या की 8 रुपये बसतील बघा एक टाकीचं. 8? 40ला देतीस का सगळ्या? 40ला सगळ्या घेत असं वय? त्यांचं हे बोलणं ऐकून सासूर वाशिणी घाईला आली. आणि माझी फिरकी? अगं ए भया, तू गा बघा. धंद्याच्या टायमाला खिटखिट करू नको. अशे तुम्ही बोला, काय म्हणतायसा? मुजावर विचार करू लागला. हॉटेलच्या भटारखान्यात कोंबड्या सोलण्याचं नीट करण्याचं काम त्याचंच होतं. फिरकी त्यालाच मिळणार होती. म्हणजे फुकटा फाकट 40-50 रुपयांचा फायदा. एवी तेवी कोंबड्या घ्यायच्याच आहेत. मग या सगळ्या घेतल्या म्हणून बिघडलं कुठं? कोंबडीच्या पोटात गेलेली फिरकी जाणार कुठं? कुठल्या ना कुठल्या कोंबडीच्या पोटात सापडणार. तो विचार करू लागला. बाजार भरून बराच टाइम झाला होता. आज म्हणावं तसं गिराईक नव्हतं. श्रावण महिना होता. या महिन्यात लोक मटण मुर्गा खात नाहीत. त्यामुळे बाजार मंद होता. कोंबड्या खपत नव्हत्या. हे एवढं होतंय तोवर शेजारच्या इराणी हॉटेलमधला पिचक्या डोळ्याचा आणि दाढीच्या खुंटरांनी सगळं तोंड भरलेला इराणी घुसून पुढं आला. ए बाई, मी 50ला सगळ्या घेतल्या.
त्यानं एक एक कोंबडी उचलून आपल्या बोऱ्याच्या भल्या मोठ्या पिशवीत टाकायला सुरुवात सुद्धा केली. 5 नोटा बाईला देऊन तो चालायला लागला. सासूर वाशीण पुन्हा रडू फेकू लागली. कोंबडीवाल्या बाईचा पदर ओढू लागली. आधी माझी फिरकी टाक आणि मग जा वागवा. कोंबडीवालीनं हिसडा मारून पदर सोडवून घेतला. फडकं खाकेला मारलं आणि तिनं बाजार सोडला. लोक दुसरीकडे वळले, आपापल्या कामाला लागले. सासूर वाशीण शिव्यागाळी देत तिच्या मागं मागं धावायला लागली. संध्याकाळ झाली होती. मुळशीकडे जाणारी एसटी बस गच्च भरून सुटली होती. ती कोंबडीवाली आणि ती फिरकीवाली दोघीही आता त्या बसमधल्या एकाच बाकड्यावर शेजारी शेजारी बसल्या होत्या. गाडी सुटून स्थिरस्थावर झाल्यावर कोंबडीवालीनं कमरेची पिशवी काढली आणि 10 रुपयांची नोट सासूर वाशिणीला दिली. तिनेही ती हसत हसत घेतली. सासूर वाशिणीच्या कानात आता कुड्या होत्या आणि फिरक्याही होत्या. दोघी एकाच गावच्या असल्यासारख्या हसत बोलत चालल्या होत्या. आता तो बाबा एका एका कोंबडीची आतडी सोलत बघत बसत खुळ्यावानी. तू होतीस म्हणून आज माझ्या कोंबड्या तरी खपल्या बाई, नाहीतर येत होतं तशीच घरला माघारी कोंबड्याने घेऊन. हे एसटीचं भाडं अंगावर पडलं असतं ते वेगळंच. मग दोघींनीही तंबाखू मळली आणि तोंड मिटली. मुळशीकडे जाणारी एसटी आता भन्नाट सुटली होती.